आई, ताई नाही आल्या का? बाळाचं नाव आत्याच ठेवते ना. आयडीची सासू सासरे. म्हटलं तुम्हाला फोन नाही आला म्हणून काय झालं तिच्या माहेरच्यांचा. चला, आल्याशिवाय ओळखी पळकी काय होत नाही, आलं पाहिजे. मला काय माहित नाही, नाही तर मी कार्यक्रमाला येणार नाही. तेव्हा कुठं आल्यात कार्यक्रम. तुझ्या बायकोला आतमध्ये जाऊन निरोप सांग. बारशाला आल्यात माणसं, पहिल्यांदाच आल्यात. चांगलं साड्या बिड्या काढा. आणि हो, जरा थंड सरबत बिरबत पाठवायला सांग. पोराला मी नंतर बघायला जाते आतमध्ये. पहिले ह्यांचं मानापानाचं बघू दे, नाही तर तायडीला आयुष्यभर ऐकवतील. सुनबाई, ह्यांना चांगली साडी कर. पहिल्यांदाच आल्यात तुझ्या घरी. आणि हो, तुझ्या आई बाप्पाला सांग जरा सरबत बिरबत गार करा त्यांच्यासाठी. हा आई, तुमच्यासाठी आणि ताईंसाठी आईने साड्या घेतल्यात आहेराला. चालतील? आवडले तुम्हाला कलर? छान आहेत ना. ही असली साडी आणली असती तिच्या सासूला. अगं, तायडीला काय बोलतील ती माणसं. मला तरी सांगायचं असल्या साड्या आणल्यात म्हणून. आधी विचारायचं तरी. तायडे, ठेव ग भावाच्या पोराचं नाव. नका का मानपान मिळना, कुणी इचरनाच्या, पण तू कर बाई. भावाच्या पोराच्या बारशाला, भावाच्या पोराच्या बारशाला नुसती नाचती सकाळ संध्याकाळ. आई, माझ्या आई वडिलांची जशी परिस्थिती होती त्यांनी तसं करून दिलं. आई, माझ्या भावाने कानातले केलेत सोन्याचे बाळासाठी. कसेत बघा ना. बाई, असलं हलकं कानातलं. लग्नाच्या टायमिंगला बी असंच केलं तुमच्या. आम्हाला वाटलं निदान नातवंडाला तरी सोनं नाणं करतील, पण कसलं काय. हलक्या साड्या, हलके दागिने, हलका कार्यक्रम. मला वाटलं चांगल्या हॉलमध्ये कार्यक्रम घेतलाय कुठं? दारात. लहानपण गेलं हिचं, तिथंच घ्यायचंय ह्यांना. बाळाच्या बापाला तरी केलं का नाही यंदा काय सोनं नाणं? अगं, निदान त्याच्या पोराच्या बारशाला तरी काहीतरी गुंजभर सोनं घालायचं. लग्नात नाही ती नाही, आता तरी करा की म्हणावं. परिस्थिती सुधरत नाही काय तुझ्या घरच्यांची? मानपान की बारसं त्यांचं त्यांनाच माहिती.